नमस्कार. तुमच्या आई-वडिलांना माझा नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या गुरूंना माझा नमस्कार. काही दिवसापूर्वी आपण स्वर्गलोक बघितला होता. पाताळ लोकाबद्दल जाणून घेतलं होतं. किती खाली आहे आणि कसं आहे. एक-एक लोकात आपण गेलो होतो. स्वर्गलोकांच्या बरोबरच अनेक लोक आणखीन आहेत, ज्याच्यात ध्रुव लोक आहे, सप्तर्षी लोक आहे, नक्षत्र लोक आहे, सूर्य लोक आहे, चंद्र लोक आहे, राहू केतू लोक आहे, अंतरिक्ष लोक आहे आणि याचबरोबर पितृलोक पण आहे. ते गेलेले पित्र काही दिवसासाठी राहतात. लोक दिल्या जातात, त्या लोकात त्यांचं गमन होतं. आपल्या केलेल्या कर्माचा हिशोब होतो. आज आपण पितृलोक कसा आहे हे जाणून घेणार आहे आपल्याच याने. त्याच्यासाठी आपल्याला ध्यानाच्या मुद्रेत यायचंय. पहिले आपण काही वेळ श्वासावर लक्ष केंद्रित करूया आणि नंतर पितृलोकाची सहल करून येऊया. मनात एका कुठल्या तरी आत्म्याला, ज्याला तुम्हाला भेटावंसं वाटतं, आई आहे, वडील आहे, असा एक जण ठरवा की ज्याच्याशी तुम्हाला बोलता येईल. आणि हे सहज शक्य होतं. चला तर ध्यानाच्या पोझिशन मध्ये या. पहिले आपण प्राणायाम थोड्या वेळ 2-4 मिनिटं करू, ज्यामुळे आपण निर्विचार अवस्थेला येऊया. लॉंग ब्रीदिंग करायचंय. श्वास आत, श्वास सोडून द्या. पूर्ण छाती भरून श्वास घ्या. पूर्ण घ्या, हळूहळू घ्या. हळूहळू श्वास आत, हळूहळू श्वास बाहेर. हळूहळू श्वास आत, पोटापर्यंत श्वास भरून घ्या आणि श्वास सोडा. तोही हळूहळू संथ गतीने. आता श्वास भरा आणि 5 म्हणेपर्यंत रोका. श्वास आत, रोका, श्वास बाहेर. श्वास बाहेर. श्वास आत, रोका, श्वास बाहेर. बाहेर सोडल्यावर पुन्हा 2 मिनिट थांबा, 2 सेकंद थांबा. जितक्या वेळ थांबता येईल तितक्या वेळ थांबा आणि मग श्वास घ्या. आता आपण 2 ठिकाणी थांबणार आहोत. श्वास घेतल्यावर थांबणार आहोत आणि श्वास सोडल्यावर पुन्हा थांबणार आहोत. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. श्वास आत, रोका, सोडा, पुन्हा रोका. डीप ब्रीदिंग. श्वास आत, रोका, सोडा,
आता हळूहळू श्वास संथ गतीने चालू राहू द्या. फक्त श्वासाकडे बघायचंय, घ्यायचाही नाहीये आणि सोडायचंय. साक्षी भावानी श्वासाकडे बघायचंय. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वासाची गती संथ होत चालली आहे. संथ संथ श्वासाची गती. गुरूंना प्रणाम, आई वडिलांना प्रणाम. आज तुम्हाला ज्या व्यक्तीला भेटायचं आहे त्या व्यक्तीला प्रणाम. श्वासाच्या द्वारे आपण संदेश पाठवतो आहे की मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. प्रत्येक सोलची स्वतःची देखील इच्छा असते. त्यांना भेटावंसं वाटतं तेव्हा ते तुमच्या समोर हजर होतात. आज आपण त्यांना विनंती करूया, कृपया मला तुम्हाला भेटायचं आहे, मला दर्शन द्या. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. गेलेल्या व्यक्ती या आजारपणात गेल्या असतील तरी तुम्हाला त्या दिसणार त्या तरुणपणातल्या. पितृलोकात कुठेही आजारपण नसतं. काडी घेऊन चालणाऱ्या व्यक्ती देखील सरळ चालताना दिसतात. तरुण असतात, आनंदी असतात. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. हृदयावर या. अनाहतावर स्थिर व्हा. अनाहत चक्रात आपण स्थिर आहोत. 5 ओंकार घेणार आहोत. 5 ओंकाराबद्दल एक एक पायरी आपण वर चढणार आहोत. पितृलोकात जायसाठी. अनाहतातून. ओम. एक पायरीवर
ओम. दुसरी पायरी आहे. स्थिर व्हा. ओम. तिसरी पायरी. ओम. चौथी पायरी. पाचव्या पायरीनंतर समोर दार दिसेल तुम्हाला. दारातून आत प्रवेश करायचा आहे. पितृलोकात. चौथ्या पायरीवर स्थिर व्हा. ओम. चालत त्या दारातून आत चला. मोठी कमान आहे. कमानीच्या जवळ दोन भालदार चोपदार उभे आहेत. आत चला. मोठं गेट आहे. गेट उघडल्या जात आहे तुमच्यासाठी. दोन्ही बाजूला दार. ते दोन्ही दार उघडल्या जातात आहे. त्या रस्त्याने तुम्ही आत चालला. सरळ रस्ता आहे. रस्ता जसा जसा जाईल तसा तसा तुम्हाला चालायचंय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी मोठी झाडं लावलेली आहे. फुलांनी, फळांनी. झाडं लदबदलेली आहेत. रस्त्याने सरळ. रस्ता डाव्या बाजूला वळतोय. आता पृथ्वीवरच्या घरासारखेच घर इथे पण आहेत. एक एक घर पार करत आपण रस्त्याने समोर समोर चाललो आहोत. सरळ जायचंय आपल्याला. आजूबाजूचा सगळा प्रदेश आपण न्याहाळतोय. दुसरी पृथ्वीच असावी असं वाटतंय. सरळ चला.
दुरून एक मोठं गार्डन दिसतंय. त्या गार्डन जवळ आपल्याला पोचायचंय. सरळ आत. गार्डनच्या दाराजवळ. गार्डनचं दार उघड आहे. आतमध्ये बरेच लोक दिसतात आहे. लहान मुलं पाळण्यावर खेळतात आहे, घसरगुंडीवर खेळतात आहे. मोठी माणसं फिरतात आहे. सगळ्यांचं वय 30च्या आतलं आहे. सुदृढ आहे. सगळे तरुण लोक आहेत. आत चला. उजव्या बाजूला काही बाक बसायला ठेवलेले आहेत. त्या बाकापर्यंत पोचा. बाकावर बसा. आणि हाक मारा. तुम्ही त्या व्यक्तीला काय म्हणत होता त्या नावानी? वाऱ्याबरोबर तुमची हाक त्या व्यक्तीपर्यंत पोचेल आणि काही क्षणातच ती व्यक्ती तुम्हाला भेटायला बाकाजवळ येईल. बाकावर बसा. हाक मारा. वडिलांना भेटायचं असेल, बाबा मी तुम्हाला भेटायला आलीये. मला दर्शन द्या. मला तुमच्याशी बोलायचंय. ज्यांना नवऱ्याला बोलायचं असेल त्यांनी नवऱ्यांना बोलवा. कोणाला आईला बोलायचं असेल तर आईला हाक द्या. तर कोणाची बाळं गेली असेल त्या बाळांना देखील तुम्ही भेटू शकता. त्या व्यक्तीला हाक देऊन शांतपणे बाकावर त्याच्या येण्याची वाट बघा. आपण आलो त्याच रस्त्याने ती व्यक्ती तुम्हाला दुरून येताना दिसते. चालत चालत ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोचते. ती व्यक्ती जशी जशी जवळ येते तसं तुम्ही उभे राहा तिच्या स्वागतासाठी. जाताना जरी म्हातारपणात गेली असेल तरी येणारी व्यक्ती ही तरुण आहे. तिच्या आतली आहे. तिची चाल, तिचं राहणं रुबाबदार आहे. सुंदर असे वस्त्र तिने परिधान केलेले. आनंदी आहे.
तुम्हाला पाहून तिच्या चेहऱ्यावर देखील एक स्मित आहे. तिला पण आनंद आहे. तुमच्यापेक्षा वयाने जर मोठी असेल तर नमस्कार करा वाकून. त्या व्यक्तीच्या आशीर्वादाचा हात तुमच्या डोक्यावर असो. फील करा तिचा हात तुमच्या डोक्यावर आहे. त्या बाकावर त्या व्यक्तीसह बसा. तुम्ही देखील निशब्द आणि ती व्यक्ती देखील निशब्द. तुमचं सगळं बोलणं डोळ्यातून सुरू आहे. भेटल्याचा आनंद दोघांच्याही डोळ्यातून ओळखू येतोय. त्या व्यक्तीचा हात हातात घ्या. तो स्पर्श अनुभवा. त्याच्या हातात आपला हात गुंफून वरती दुसरा हात ठेवा. तुम्हाला झालेला आनंद त्याला सांगा. हळूहळू त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. कसे आहात? तुम्हाला ज्या ज्या गोष्टी विचारायच्या असतील त्या त्या गोष्टी विचारा. पितृलोकाबद्दल विचारा किंवा त्या व्यक्तीला तुमच्या घराबद्दल जाणून घ्यायच्या असतील तर त्या गोष्टीचं ज्ञान त्याला द्या. पृथ्वीवर सध्या काय सुरू आहे? तुमच्या घरात कोणाचं लग्न झालं? कोणाची मुंज झाली? काय सुरू आहे हे सगळं त्याला सांगा. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या. तुम्ही प्रश्न विचारा. तोपर्यंत मी रामाचा जप करते. राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
बोलताना आपल्या चुकांची कबुली द्या. तुम्ही ज्या ज्या वेळा त्यांना दुखावलं होतं त्या गोष्टीचा उल्लेख करून तुमची चूक झाली हे कबूल करा. अनेक वेळेला जाणते अजाणतेपणे आपण समोरच्या व्यक्तीला दुखावतो. त्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील, त्या सगळ्या गोष्टींची कबुली द्या. माझं चुकलं असं सांगा आणि त्या गोष्टीबद्दल माफी मागा. राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम समोरच्या आलेल्या अतिथीला नमस्कार करा. त्यांना जाऊ द्या, त्यांचा निरोप घ्या. त्यांना वाकून नमस्कार करा. त्यांना सांगा, तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. त्यांचा निरोप घ्या. ते ज्या रस्त्यावर आले त्या रस्त्यावर परत चालले आहेत. टाटा करा त्यांना. बगीच्याच्या बाहेर निघून गेले. आता तुम्ही पुन्हा ज्या रस्त्याने आलात त्या रस्त्याने परत चला. मोठ्या कमानीतून बाहेर या. सरळ रस्त्यावर. आता डाव्या बाजूला वळून पुन्हा सरळ 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 रस्त्याने चालत आजूबाजूच्या प्रदेशाचं निरीक्षण करा. तिथे असलेली झाडं, फुलझाडं, फळझाडं, तिथे दिसणारे लोक, सगळं बघत बघा. हृदयाच्या दारापर्यंत या. 5 पायऱ्यात आपल्याला हृदयात उतरायचे आहेत. प्रत्येक ओंकाराबरोबर एक एक पायरी आपण खाली उतरणार आहोत आणि हृदयात प्रवेश करणार. ओम. ओम.
ओम. ओम. शिवाची पायरी. ओम. हृदयावर स्थिर, अनाहतावर स्थिर. ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यात पाणी आलंय भेटून गदगद झालेला आहे, इथे स्थिर बापरे. गुरूंना वंदन करा. त्यांच्या कृपेमुळे आज तुमची भेट शक्य झाली. कित्येक वर्षांनी आज तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला भेटली. ते गुरुकृपेमुळे. गुरूंना धन्यवाद. आज त्या व्यक्तीची इच्छा होती म्हणून ती तुम्हाला भेटायला आली. तिला पण धन्यवाद. शांत व्हायचंय. हृदय चक्रावर शांतीचा अनुभव. श्वासावर यायचंय. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वासाकडे लक्ष. येणारा श्वास, जाणारा श्वास. डीप श्वास घ्या आणि पूर्ण सोडा. श्वास भरून घ्या, श्वास सोडून द्या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. दोन्ही हात सोडून द्या, दोन्ही पाय सोडून द्या. एकदम डोळे कोणी उघडणार नाही. दोन्ही हात एकमेकांवर सुंदर रब करा. जोरदार, छान गरम होईस्तोवर रब करा आणि डोळ्यावर ठेवा. हळूहळू हाताच्या मध्ये डोळ्याच्या पापण्याची उघडझाप. बाहेरचा प्रकाश बघण्याचा प्रयत्न. आणि सुंदर स्माइल सह डोळे उघडा.
छान ताई, डोळे भरून आले. आत्मवंदन प्रणाम ताई. निशब्द आहात. खूप सुंदर. हा सुजाता ते नमस्कार अनघाताई, खूप छान त्यात लागलं. खूपच सगळं मनातलं अगदी मोकळं झालं. खूप खूप म्हणजे वर्षांपासूनची मनात जी एक अशी सल होती ती सगळी निघून गेली आणि आता खूप मोकळं वाटते. खूप छान. धन्यवाद ताई. कोणाकोणाला वडील दिसले, आई दिसली, कोणी कोणाला बोलवलं? ताई कुसुमताई नमस्कार. ताई हा बोला नमस्कार. बोला. मी माझ्या वडिलांना बोलवलं होतं. हा बोलवलं म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा माझ्या मनात माझी मुलगीच आली होती, हा पण ती काही आली नाही आणि वडीलच दिसायला लागले. मी म्हटलं ठीक आहे, तुमची इच्छा आहे माझ्याशी बोलायची तर तुम्हीच या. खूप छान झालं ध्यान, एकदम डीप मध्ये. इतक्या वर्षाच्या, जवळजवळ 30 वर्षाच्या गप्पा झाल्या. वर्षानंतर भेटले, काय काय झालं, तिकडे काय काय होतं, सगळं काही बोलले. नमस्कार ताई. खूप मला बोलायचंय. बोला बोला. 3 वर्षापूर्वी माझे वडील कोविड मध्ये एक्सपायर झाले, तर तेव्हा मला त्यांच्याशी बोलता नाही आलं आणि आज आपल्या ध्यानामुळे मला त्यांच्याशी बोलता आलं, त्यांना सगळं सांगता आलं, विचारता आलं. अनघाताई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप छान ध्यान लागलं. ध्यान लागलं म्हणण्यापेक्षा संवाद साधला गेला. जे काय विचारायचं राहिलं होतं, बोलायचं राहिलं होतं, ते सगळं बोललं गेलं. तुम्ही जसं उत्तर म्हणालात ते मिळाली? सगळं. हो, उत्तर पण मिळाली. ते हसत होते, त्यामुळे मनाला थोडीशी शांती मिळाली. आणि पहिली गोष्ट अशी झाली की रात्री माझ्या ते स्वप्नात आले होते आणि ते खूप आनंदी होते, असा सगळा आभास होता. काय नक्की प्रयोजन होतं कळलं नाही, पण असं सगळं वातावरण होतं की ते आनंदी होते. आणि नेमकं आज मी थोडंसं लेट जॉईन झाले, म्हणजे हृदयातल्या पायऱ्या उतरून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा म्हणालात की गेट उघडलंय आणि आत, तिथपासून मी जॉईन झाले आणि कळलं नाही मला की नक्की तुम्ही मला काय सांगताय. पण ते आपोआप सगळं ते रिलेट होत गेलं आणि मग तुम्ही म्हणालात की एका व्यक्तीला कोणाला तरी समोर आणा आणि त्याच्याशी बोला, आणि पटकन मला वडीलच दिसले त्या क्षणी. आणि तो जो तुम्ही बागेचा वगैरे जो भाग सांगितला, तो बाग वगैरे काही दिसली नाही मला. चारधामला आम्ही जाताना ती जी भीमघडी का काहीतरी आहे की जिथे सरस्वती मातेला अडवलं गेलेलं आहे, तो संपूर्ण भाग, तो सगळा रस्ता, आणि तिथे कडेला ती गंगा नदी वाहते, तो सगळा भाग मला दिसला. म्हणजे मी त्यातनं बाहेरच नाही आले. मला कुठे झाडबीड काही दिसलं नाही, फक्त एक बेंच, कडेला नदी आणि तो मातीचा रस्ता, हाच दिसत राहिला कंटिन्यू. आणि काय त्याचं उत्तर नाही मला काही कळलं, पण वडील माझ्या बरोबर होते कंटिन्यू. आणि तुम्ही म्हणालात तसं की तरुणपणा जाणं, पण माझे वडील शेवटपर्यंत कार्यरत होते आणि शेवटपर्यंत ते कधी आम्हाला म्हातारे दिसलेच नाही. ते कधी वाकले नाही. कधीच त्यांनी म्हणजे कधीच, म्हणजे आतापर्यंत ते BMW वगैरे अशा कार चालवत होते. त्यामुळे मला ते त्याच रूपात दिसले. त्यांची एनर्जी तीच होती. ही एनर्जी कुठेच कमी नव्हती. पण मला जे काही बोलायचं राहिलं होतं ते सगळं बोलून झालं. खूप खूप धन्यवाद ताई. मोकळं झालं मन. आपण दुःख करतो ते तिथे आनंदात आहेत. हा शिवाली ताई. आत्मवंदन ताई. खूप छान हे झालं. नेमकं काल माझ्या आईला जाऊन वर्ष झालं आणि मला असं
गेल्या 8-10 दिवस असं सारखं वाटत होतं, की आपल्याला कोणीतरी भेटणार आहे, पण मला कळत नव्हतं. आणि काल ते वर्ष होत असताना म्हणजे असं अ, काल रात्री मला ना शांत झोपच लागत नव्हती, की काहीतरी राहिलंय. आता आज सकाळी आईची भेट झाली आणि तिकडं मी व्यवस्थित सगळं बघितलं. म्हणजे पहिल्यांदा मी पण लेट जॉइन झाले, तर त्यामुळं मला माहीत नव्हतं, की म्हणजे ह्यांना आपल्या आयुष्यातल्या लोकांना बोलवायचं. मी पहिल्यांदा शंकर महाराजांनाच बोलवलं होतं, पण ते काही येत नव्हते. मग मला लक्षात आलं, की आपल्या जवळचं कोणीतरी गेलेल्यांना बोलवायचंय आणि मग त्याप्रमाणे बोलवलं. सगळं व्यवस्थित दिसलं. ती आनंदात दिसली. मला जे काही आपण जिवंत असताना सगळ्या गोष्टी बोलून दाखवत नाही. म्हणजे ते जे होतं, पण ते न बोलता तिला आज कळलं असं मला असं वाटलं आणि खूप छान, खूप छान. उज्ज्वला ताई. नमस्ते ताई. आज सुरुवातीला तुम्ही म्हटलात, की आज आपण पितृलोकात जाणार आहोत अ, आणि पितरांना भेटणार आहोत. त्याच वेळेला मला माझी आईच दिसायला लागली. म्हणजे मला जाणीव झाली, की आता आपल्याला आईला भेटायला मिळेल. खूप भावना दाटून आल्या. त्याच वेळेला डोळ्यात पाणी आलं होतं आणि माझी आई जी तरुणपणातली आहे तीच डोळ्यासमोर दिसायला लागली. अगदी हिरोईन सारखी माझी आई दिसायची ब्लॅक एंड व्हाईट जमान्यातल्या. आणि तिचंच चित्र माझ्या डोळ्यासमोर त्याच वेळेला यायला लागलं. पण नंतर ज्यावेळेला तुम्ही जायला सांगितलं, तेव्हा अ, प्रकाशाचाच एक असा हे दिसला, गुहा दिसली. त्या गुहातून असे प्रकाशाचे कण-कण, तुषार असे दिसले. नंतर बाक सांगितला तेव्हा बाकावर बसले आणि आईची वाट पाहत होते, कधी येईल आई म्हणून. तर मला पुसटशीच आई दिसली. अ, आणि नंतर मात्र अचानक एक रंगीत चित्र दिसलं. कुणीतरी एक बाळ माझ्या समोर आणून ठेवलं. साधारण 6 ते 9 महिन्याचं असेल. 5 ते 9 महिन्याचं वगैरे बाळ असेल. त्या बाळाला छान कानटोपी असे पूर्ण ड्रेस परिधान करतात तसा गुलाबी रंगाचा ड्रेस होता. ती मुलगीच असावी असं मला वाटलं आणि तिचं नाक छान बाकदार होतं. असं चित्र मला दिसलं. माझी आई पण अचानक गेली. अचानक म्हणजे अचानक माझी आई पण शिक्षिका होती. शाळेत मधल्या सुट्टीत डबा खाताना तिला ब्रेन हॅमरेज झालं आणि तिथंच गेली ऑन द स्पॉट. बोलली नाही, काही नाही. पण त्याच्यानंतर मला एक चित्र असं दिसलं, की जणू मी आरशातच बघतीये आणि ते आरशात माझं चित्र दिसतंय, तर मीच माझ्या आईसारखी दिसतीये, असं थोडंसं मला वाटलं. आणि त्याच्यानंतर मी बाहेर आले. बाकी बोलणं वगैरे काही झालं नाही. बऱ्याचदा आई स्वप्नात येऊन तिचं सुख-दुःख मला जाणवायचं असं मी काही म्हणणार नाही. आक्षेप नाही माझा, की मला ते सगळं कळत होतं. पण आईला खूप काही वेळेला दुःख झालेलं आहे किंवा मला दुःख झालेलं आहे. आई माझा स्वीकार करत नाहीये, असं खूप चित्र दिसायचं. पण आता तसं काहीच झालं नाही, जाणवलं नाही. आता मात्र छान गुलाबी रंगातलं चित्र, की तिचा पुनर्जन्म झालाय, असं मला वाटतंय. अर्थात बरोबर आहे. आपण धन्यवाद ताई. काय काय आहे ते बघ जरा तिकडे शीला काय काय ताई. दिसत खूप वाटलंय. ताई नमस्कार. माझ्या वडिलांना बघितलं मी. माझ्या वडिलांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आम्ही भाऊ म्हणायचो त्यांना. इतकं प्रेम. मला ते बेबे म्हणायचं. सगळी आठवण झाली लहानपणची आणि वडील तुमच्यामुळे दिसले. मला भेट झाली माझ्या वडिलांजवळ. सगळी भावंडे जेवढी गेलेत, वहिनी गेल्या माझ्या. माझी आई गेली, सगळ्यांची चौकशी केली. सगळी ठीक आहेत ना? आणि खूप बरं वाटलं. खूप छान वाटलं. आणि ती गेल्यानंतर मला उचकी लागली. म्हणजे खरोखर माझे वडील माझी आठवण करतात असं मला वाटलं. छान. ताई धन्यवाद. छान. धन्यवाद माऊली. आपण आपल्या प्रिय लोकांशी भेटू शकतो, बोलू शकतो. ध्यानाच्या मार्गातून त्यांना आठवण करू शकतो. आपला फिलिंग त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. खूप त्यांना आनंद झाला. सांगू शकतो. आनंद झाला.
चला, मला आज्ञा द्या. खूप जय खूप श्री धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. ताई. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. फार छान. तुमच्यामुळे खूप असा खूप अनुभव फार घ्यायला मिळाला. कोटी कोटी प्रणाम.